तडोळे तालुका खटाव येथील धोकादायक विहिरीस वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली भेट। त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमास बोलताना सांगितले की सदरची विहीर अतिशय धोकादायक असून यातून शाळकरी विद्यार्थी नागरिक त्याचप्रमाणे अवजड वाहनास हा रस्ता बंद करण्यात यावा। त्याचप्रमाणे जे ग्रामस्थांना पत्र लावून जे कार्य केले आहे त्याबद्दल ग्रामस्थ त्याचप्रमाणे ग्रामपंचायत यांना त्यांनी धन्यवाद दिले। सदर ठिकाणी बॅरिकेड लावण्याबाबत जो ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे। जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे, तडोळे तालुका खटाव। गेल्या 3 दिवसापासून इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तडवळे येथील राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीमुळे एक धोकादायक विहिरीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे आणि प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशा स्वरूपाच्या वर्तमानपत्रातून बातम्या येत आहेत। विशेषतः आज पुढारीमध्ये देखील आलेली आहे। त्या अनुषंगाने मी आमचे बेट अंमलदार शिवाजी खाडे, पुष्कर जाधव आणि खाडे म्हणजे विजयकुमार खाडे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या एक जॉईंट पाहणी केली। या ठिकाणी आलो आहोत। तर खरोखरच हा जो ग्राम रस्ता आहे 128 क्रमांकाचा जिल्हा परिषद अंतर्गत येत असावा असं मला वाटत आहे। तर याबाबत खात्री करू तर हा धोकादायक आहे, कारण हा रस्ता गाव तडवळे गावपासून ते विटा आणि दहिवडीकडे जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला जोडणाऱ्या रस्त्याकडे हा जातो, डांबरी रस्ता। या ठिकाणी आल्यानंतर याचं गांभीर्य लक्षात येतं की खरोखर जे माळवे वस्तीवरील किंवा माळवे मळ्यातील जी विहीर आहे तिने काही भाग हा रस्त्याचा व्यापलेला आहे, डांबरी रस्त्याचा। त्यामुळे या ठिकाणी रस्ता देखील अरुंद झालेला आहे। या ठिकाणी आल्यावर त्याचं गांभीर्य लक्षात आलं आणि ही विहीर ही जवळपास 35 फूट रुंद आहे आणि 30 फूट खोल आहे। याचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही आमच्या पातळीवरून तातडीने संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करू आणि आमच्या स्तरावरती ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी पत्र्याची आणि त्या लोखंडी अँगलची बॅरिकेडिंग केलेली आहे। खरोखरच रात्रीच्या वेळेस विशेषतः जर वाहनं सुसाट वेगाने आले किंवा कॉर्नर आहे लक्षात आलं नाही चालकाच्या काही कारणास्तव तर अपघात होण्याचे दाट शक्यता आहे। त्यामुळे मी गावकऱ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी ही बाब प्रकर्षाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। वर्तमानपत्रांनी या गोष्टीला चांगल्या रीतीने वाचा फोडत आहेत। तर ही बाब आपण सर्वांच्या या ठिकाणाहून जे रहदारी करणारे विशेषतः अवजड वाहने देखील या ठिकाणून जातात अशा चालकांच्या आणि इतर जे बाईकस्वार असतात कधी हा दुर्गम भाग असल्यामुळे सुसाट वेगाने जातात कामाच्या घाईमुळे, त्यांच्याही निदर्शनास आणून देऊ आणि या ठिकाणी कुठलाही घातपात किंवा अपघात होणार नाही याची तुम्ही आम्ही सर्व मिळून या ठिकाणी काळजी घेऊ। प्रशासकीय स्तरावरून या ठिकाणी आणखी पक्क्या स्वरूपाच्या जे काही उपाययोजना करण्यात येतील त्या निश्चितच करण्यासाठी आम्ही एक कॉर्डिनेशनने काम करू आणि लवकरात लवकर त्या पूर्णत्वास नेऊ। कारण गेल्या पावसाळ्यामध्ये अति जास्त पावसामुळं किंवा पाण्यामुळं त्या ठिकाणची जी काही कंपाऊंड आहे सेफ्टी वॉल ती पडलेली आहे आणि ती